माणसे धनात सुख शोधतात, माणसे दारूत सुख शोधतात, माणसे ऐश्वर्यात सुख शोधतात. ऐश्वर्या म्हणजे ऐश्वर्या नावाची एखादी मुलगी नाही. लक्षार्थ घ्या. काय नाव ठेवते सांगताच येत नाही. नाव तिचं प्रगती, पण पाहायला गेलं का नुसतीच अधोगती. एकीचं नाव होतं शांताबाई. गाण्यातली नाही. महाराज लगेच चालत झाले. नाव शांताबाई, पण भांडणाशिवाय करमतच नाही. मी तर वेगळंच ऐकलं होतं. नाव शांताबाई, पण भांडायला लागली का कुत्रीची आई. माणसे धनात सुख शोधतात, माणसे ऐश्वर्यात सुख शोधतात, माणसे संपत्तीत सुख शोधतात. पण धनातील, ऐश्वर्यातील, संपत्तीतील सुख हे चिरकाल टिकणारे नाही. सूर्यवंशी घराण्यातील महाराज दशरथांना 4 पुत्र, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. राम सर्वात गुणवान मुलगा. रामाने कधी चोरी केली नाही, रामाने कधी बिडी पिली नाही, रामाने कधी खोडी केली नाही, रामाने कधी बर्थडे पार्टी केली नाही. राम कधी कुठल्या व्हॉट्सअप ग्रुपचा ऍडमिन नव्हता. राम कधी 7-7 तास इंटरनेटवर नसायचा. राम स्नॅपचॅटवर नव्हता, स्नॅप इंस्टाग्रामवरही नव्हता, राम फेसबुकवरही नव्हता. रामाला गर्लफ्रेंड. अहो राम यातला होता का? राम सर्व गुण संपन्न होता. महाराज दशरथांनी श्री गुरु वशिष्ठांचा सल्ला घेऊन राजसभा बोलावली. राजसभेत प्रस्ताव मांडला. रामाचा राज्याभिषेक करायचा आहे, आपापली मते मांडा. श्री गुरु वशिष्ठ, साधू, संत, महंत, मंत्रीगण, आसपासचे सर्वच राजे मंडळी, सर्वांमध्ये राम राज्याभिषेक ठरला. दुसऱ्या दिवशीचा मुहूर्त निघाला. सर्व तयारी सुरू झाली. बातमी मंथरेला समजली. पुढचे रामायण माझ्यापेक्षा तुम्हाला चांगली माहिती आहे. मंथरेने कैकेयीची बुद्धी फिरवली. कैकेयीने राजा दशरथाकडून 2 वर मागून घेतली. एका वराने भरताला राज्य, तर दुसऱ्या वराने प्रभू रामचंद्रांना 14 वर्ष वनवास. जो राजा होणार होता तो वनवासी झाला. जो रथांमधून फिरत होता त्याला पायी चालावं लागलं. नवे प्रभू रामचंद्र 14 वर्ष जंगलामध्ये पायी चालत होते. आणि हेच संत सावता महाराज आजच्या अभंगाच्या प्रथम चरणातून सांग. कोणे दिवशी बसून हत्तीवर, कोणे दिवशी पालकी सुभेदार, कोणे दिवशी पायांचा चाकर चालून जावे, समयासी सादर व्हावे, देव ठेविले तैसे राहावे. संत सावता महाराजांनी कधी हत्ती, घोडे, पालखी, तर कधी पायांचा चाकर का सांगितले? बाबांनो, धन, दौलत, पैसा, अडका, सोने, चांदी हे चिरकाल टिकणारे नाही. विषयाचे समसुख, बेगडाचे बाहुले, आभ्राचे सावले जाईल रया. ढगांचे सावली केव्हा निघून जाईन सांगताच येत नाही. म्हणून बाबांनो, समयासी सादर व्हा. कसे? प्रभू रामचंद्र ज्याप्रमाणे समयासी सादर झाले तसे. प्रभू रामचंद्र राजा होणार होते, अति आनंदात नव्हते. 14 वर्षाचा वनवास मिळाला, बिलकुलही दुःखी नाही. समयासी सादर व्हावे, देव ठेविले तैसे राहावे. अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा या गावी एक किल्ला आहे. सर्वसाधारण 150 वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. त्या
खर्ड्याच्या किल्ल्याचा त्यावेळचा एक किल्लेदार अत्यंत श्रीमंत, श्रीमंतीला माप नाही. चांदीच्या पाटावर सोन्याचे ताट, सोन्याच्या ताटात सोन्याच्या वाट्या, सोन्याचे चमचे आणि पाणी पिण्यासाठी ग्लास सुद्धा सोन्याचाच. एवढी श्रीमंती. परंतु म्हणतात ना, एक्सेस ऑफ एव्हरीथिंग शुड बी अवॉइड. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा हानिकारक असतो. आणि हेच घडलं या परिवाराविषयी. जेवण झाल्यानंतर उरलेलं उष्ट अन्न मोरीच्या नालीत टाकायचे. हो, मोरीच्या नालीत टाकायचे. अन्नपूर्ण मातेचा अपमान. अन्नपूर्ण माता रुष्ट झाली. घरातील अन्नपूर्ण माता निघून गेली. हळूहळू घरातील लक्ष्मी निघून गेली. घरातील सोन्या चांदीच्या वस्तू बरोबरच इतर सामानही विकले गेले. सोन्याचे शेवटचे ताट विकण्याची वेळ आली. त्यावेळी बाकी किल्लेदाराच्या डोळ्यात पाणी आलं. आणि एक शेवटची आठवण म्हणून त्या किल्लेदाराने त्या सोन्याच्या ताटाचा एक छोटासा तुकडा आडकित्त्याने कट करून आपल्या उपरण्याच्या पदरात बांधला. किल्लेदार आता किल्लेदार राहिला नाही, तर भिकारी झाला. दर दर ठोकर खात भीक मागत आपले जीवन जगू लागला. भटकत भटकत सटाण्याला गेला. सटाण्याला देव मामलेदार होते. ते दुपारी 12 ते 2 या वेळेत अन्नदान करत असत. कितीही लोक येऊ त्यांना भोजन देत असत. हा भिकारी झालेला किल्लेदार भटकत भटकत सटाण्याला गेला. 3 दिवसांचा उपवासी होता. 2:30 वाजता सटाण्याला पोहोचला. अन्नदान 2 वाजताच संपले. हा म्हणतो, काही करा पण मला जेवायला द्या. सेवक म्हणतो, अहो अन्नदानाची वेळ संपून आता अर्धा तास झाला आहे, आता काही शिल्लक नाही. हा म्हणतो, नाही हो, फार लांबून आलंय हो, 3 दिवसांचा उपवासी आहे हो, काहीतरी खायला द्या. सेवक म्हणतो, अहो अन्नदानाची वेळ संपून अर्धा तास झाला, आता काही शिल्लक नाही. नाही हो, पत्तरवाडीवर उरलेलं उष्ट असेल ते तरी द्या. सेवक म्हणाला, थांबा बघतो. सेवक गेला, बघितलं, पण पत्तरवाडीवर उष्ट वगैरे असं काहीच शिल्लक नव्हतं. पत्तरवाडी जशी धुवून ठेवावी अशी एकदम साफ होती. या दोघांचा संवाद देव मामलेदार महाराजांनी ऐकला. देव मामलेदार महाराज म्हणाले, काय चाललंय रे तिकडे, काय चाललंय? सेवक म्हणाला, एक अतिथी आहे महाराज, 3 दिवसांचा उपाशी आहे म्हणतोय, फार लांबून आलाय म्हणतोय, परंतु अन्नदानाचे वेळ संपून आता अर्धा तास झाला आहे, आता काही शिल्लक नाही. देव मामलेदार महाराज म्हणाले, काही हरकत नाही, आम्ही अजून जेवलेलो नाही, आमच्या सोबत जेवणासाठी आत पाठवा. आत पाठवले. हातपाय धुण्यासाठी गरम पाणी. याला आपलं जुनं वैभव आठवू लागलं. आपणही असेच हातपाय धुवत होतो. पंक्तीत बसले. चांदीच्या पाटावर सोन्याचे ताट, सोन्याच्या ताटात सोन्याची वाटी, सोन्याचा चमचा आणि पाणी पिण्यासाठी ग्लास सुद्धा सोन्याचाच. याला आपलं जुनं वैभव आठवलं. आपणही असेच थाटामाटात जेवण करत होतो. परंतु जे ताट या किल्लेदाराला आलेलं होतं त्या ताटाचा एक छोटासा तुकडा कट झालेला होता. हे तेच ताट तर नसावं असं म्हणून त्या किल्लेदाराने आपल्या उपरण्याच्या पदरात बांधलेला तो सोन्याचा तुकडा काढला आणि ताटाला चिटकवून पाहिला. ताटाला तंतोतंत चिकटला. परत निघेनाच. जेवण झालं, माघारी निघाला. रस्त्यात एका झाडाखाली झोपला. स्वप्नात अन्नपूर्णा महालक्ष्मी आली आणि म्हणाली, अरे उन्मत्त मानवा, तू माझा अपमान केलास म्हणून मी तुझ्या घरातून वैभवासहित आले. तुझ्याकडे सोन्याचा एक छोटासा तुकडा होता, तो सुद्धा मला तुझ्याकडे ठेवायचा नव्हता, म्हणून मीच तुला सटाण्याला घेऊन आले आणि देव मामलेदार महाराजांसोबत जेवायला बसवले. आता तो सोन्याचा छोटासा तुकडा सुद्धा तुझ्याकडे नाही. जा आता भटक भीक
मागत अन्नपूर्ण मातेचा अपमान. जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे. जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे. आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आलेली आहे. विठ्ठल विठ्ठल एक काळ असा होता, चांदीच्या पाटावर सोन्याचे ताट, सोन्याच्या वाट्यात सोन्याचे चमचे, पाणी पिण्यासाठी ग्लास सुद्धा सोन्याचाच. आणि त्या सोन्याच्या ताटात साजूक तुपातील 5 पक्वान्नाचे जेवण. आणि एक काळ असा आला भीक मागून खावं लागलं, तेही 3 दिवस उपवाशी राहून. आणि हेच संत सावता महाराज आजच्या अभंगाच्या 2ऱ्या चरणातून सांगतात. कोणे दिवसी बैसुनियाच्या मना, कोणे दिवसी घरात नाही धान्य, कोणे दिवसी बैसुनियाच्या मना, कोणे दिवसी घरात नाही धान्य, कोणे दिवसी नाही धान्य, कोणी दिवसी बैसोनियाचे मन, कोणी दिवसी घरात नाही धान्य, कोणी दिवसी द्रव्याची साठवणा, कोणी दिवसी द्रव्याची साठवणा, कोठे साठवावे कोठे साठवावे, समयासी सादर व्हावे, 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 देवील तैसे राहावे, तैसे राहावे, तैसे राहावे. टाळ्या वाजवा माऊली महाराजांसाठी. कोणे दिवशी बसुनियाची मन, कोणे दिवशी घरात नाही धान्य, कोणे दिवशी द्रव्याची साठवण, कोठे साठवावे, समयासी सादर व्हावे, देव ठेविले तैसे राहावे,